नमस्कार, मी अमेया तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते। थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच की आजचा व्हिडिओ कशाविषयी आहे। अर्थातच मी मेकअप आर्टिस्ट नाही आहे, पण तरीही मी कोणत्या टेक्निक वापरून माझा मेकअप करत असते आज मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मला माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी बऱ्याच लोकांनी मला म्हटलं होतं की तू तुझा हा ग्लोई मेकअप कशा पद्धतीने करत असते की उन्हामध्ये जेव्हा तू शूट करायला जाते तेव्हा गाल अगदी चमकत असतात, मग अशा पद्धतीचा मेकअप आम्हाला सुद्धा शिकव किंवा एखादा व्हिडिओ आमच्यासाठी असा कर की जेणेकरून आम्हाला सुद्धा हे शिकायला मिळेल। त्यासाठी म्हणून मी आजचा हा व्हिडिओ करते आहे। पहिल्यांदा जर कोणी माझ्या या चॅनलवर आलेले असाल तर या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ब्लेमिशेस असतात, अंडर आय असतात, डाग असतात, पण ते हाईड करून कशा प्रकारे नितळ वाटेल आपली स्किन आणि ग्लोई वाटेल असा मेकअप आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। माझ्या चेहऱ्यावर सुद्धा मी तुम्हाला रिअल स्किन जेव्हा मी दाखवील तेव्हा तुम्हाला कळेल अंडर आईज, डाग हे सगळं माझ्या चेहऱ्यावर पण आहे, पण हाईड करून नंतर मेकअप केल्यानंतर चेहरा किती छान दिसू शकतो हे आपण सुद्धा मेकअपच्या या टेक्निक्समधून शिकू शकतो। खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण प्रॅक्टिस करूनच आपल्या या गोष्टी येत असतात। बऱ्याच वेळा असं होतं की कधी फाउंडेशन जास्त लागतं आपल्याकडून किंवा चुकतात, बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात। त्यामुळे मध्ये तुम्हाला फरक जाणवेल की आपण कुठेतरी चूक केलेली आहे म्हणून आज आपला जो मेकअप आहे थोडा काळा झालेला आहे, सनस्क्रीन थोडं जास्त लावण्यात आलेलं आहे किंवा कुठला तरी प्रोडक्ट चुकलेला असल्यामुळे कुठेतरी जो आपला मेकअप आहे तो तेवढा फ्लॉलेस दिसत नाही। तर या सगळ्या चुकांमधूनच हळूहळू करता मी सुद्धा शिकलेली आहे। तुम्हाला हा माझा मेकअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला आता बघूया हा मेकअप मी कशा पद्धतीने करत असते। बाय द वे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की मी वेस्टर्न ड्रेस जरी घातले, कुठल्याही पद्धतीचा जरी मला आउटफिट घालायचा असेल तरी याच पद्धतीने मी नेहमीच मेकअप करत असते। वेगवेगळे लुक्स मी क्रिएट करत असते। तर प्रत्येक वेळी ज्या प्रकारे मी बेस आज तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे त्याच वेळी मी नेहमीच मेकअप करत असते। तर त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओतून समजेल की मी कशा पद्धतीने करते। तर चला बघूया। तर तुम्ही बघू शकता ही आहे माझी रिअल स्किन, कुठलाही फिल्टर या ठिकाणी वापरलेला नाही आहे। मेकअप करणं न करणं ही ज्याची त्याची चॉईस आहे, पण मेकअप ही आजच्या काळाची गरज आहे आणि मेकअप करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लेमिशेस आणि जे काही तुमच्या याच्यामध्ये थोडंफार कमी जास्तपणा असेल ते तुम्ही दूर करू शकता आणि तुम्ही स्वतःला सुंदर करू शकता या मेकअपच्या कलेद्वारे। प्रत्येक वेळी मेकअप करण्याच्या आधी मी रोज वॉटर स्प्रे करून घेते माझ्या चेहऱ्यावर। रोज वॉटर हे टोनर आहे, त्यामुळे स्किन आपली हायड्रेट होते। नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला जर ग्लोई इफेक्ट हवा असेल आणि आपला मेकअप छान बसावा असं वाटत असेल तर त्यासाठी आपली स्किन हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे। जितकी व्यवस्थित तुम्ही स्किन आधी प्रिपेअर करून घ्याल, म्हणजेच प्रॉपरली हायड्रेट मॉइश्चराईज करून घ्याल, तेवढा मेकअप तुमचा छान बसेल। मी काही दिवसापासून B&Beautyचं हे सिरम वापरत आहे। 2 सिरम मला त्यामध्ये मिळालेले आहे। तुम्ही जर रील बघितली नसेल माझ्या चॅनलवरची तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की मी कुठल्या प्रकारचं सिरम वापरते आहे। काही दिवसांपासून मला याचा खूप छान रिझल्ट दिसतो आहे, त्यामुळे मी मॉइश्चरायझर स्किप करून हे 2 सिरम लावणार आहे। सगळ्यात आधी हे जे मी लावलेलं आहे हे हायड्रा बीचं सिरम आहे। B&Beautyचे हे दोन्ही सिरम्स आहेत आणि B&Beautyची खासियत ही आहे की त्याचे प्रत्येक प्रॉडक्ट्स प्युअर हनीपासून बनलेले आहेत। तुम्ही बघू शकताय मी किती छान प्रकारे यानी मसाज करून घेते आहे। मी हायड्रा बीचं सिरम सगळ्यात आधी लावलेलं आहे आणि आता त्यांचंच मी दुसरं सिरम लावणार आहे। हे आहे इमॉर्टल बी। हे दोन्ही सिरम्स मी माझ्या ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी खास घेतलेले आहेत। तुम्ही याच्या जागेवर तुम्हाला सूट होणारा मॉइश्चरायझर लावू शकता, प्रॉपरली मसाज करू शकता, जेणेकरून स्किन छान प्रकारे हायड्रेट होईल। आणि शक्य असल्यास प्रत्येक मेकअपच्या आधी जर तुम्ही बर्फाने मसाज केली तर कुठला मेकअप अजूनच छान प्रकारे बसतो, कारण की आपले पोर्स कमी होतात। त्यामुळे मेकअप म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे किंवा मेकअप अशाच एका पद्धतीने केला जातो असंही काही नाही आहे। प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते, स्किन टाईपनुसार चेंजेस होत असतात। आता त्यानंतर डर्माचं सनस्क्रीन मी इथे लावते आहे। हे एक सनस्क्रीनसुद्धा माझ्या स्किनला खूप छान प्रकारे सूट झालेलं आहे। तुम्हाला माहिती असेल बऱ्याच सनस्क्रीनमुळे एकदम व्हाईट बेस तयार होतो, एकदम व्हाईट आपली स्किन होऊन जाते, पण हे या सनस्क्रीनमुळे माझी स्किन अगदी नॉर्मल राहते। याच्यामध्ये असं व्हाईट पार्टिकल डिपॉझिट होत नाही, त्यामुळे मला हे सनस्क्रीन खूप आवडलं। त्यानंतर आता मी लावणार आहे शुगर पॉपचं हे प्रायमर। अगदी थोडंसं प्रायमर आपल्याला जिथे पोर्स वगैरे असतील तिथे आपल्याला लावायचं आहे। आता इतक्या सगळ्या स्टेप्स फॉलो कधी करायच्या, नेहमीच करायच्या का? तर नेहमी तुम्हाला इतकं सगळं फॉलो नाही केलं तरी चालेल, पण ज्यावेळी तुम्हाला छान फोटो हवे असतील, छान प्रेझेंटेबल दिसायचं आहे, एखाद्या फंक्शनमध्ये जायचं आहे, खास काही पार्टी आहे, त्यावेळी जर तुम्ही अशा प्रकारे
सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळेल. आता मी फॉरएव्हर 52चं हे जे कन्सिलर आहे ब्राऊन कलरचं, हे डोळ्याच्या खाली आणि जिथे काळे डाग असतात त्या सगळ्या ठिकाणी मी लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता मी हे लावते आहे त्यापेक्षा थोड्या वरच्या शेडचा कन्सिलर, जेणेकरून माझ्या स्किनचा कलर येऊन जाईल. तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत मी फाउंडेशन लावलेलं नाही आहे, पण तरी असं केल्यामुळे काय होतं की जे डार्क स्पॉट असतात ते पूर्ण चालले जातात आणि आपल्या स्किनचा एकसारखा कलर आपल्या चेहऱ्यावर येतो. त्यामुळे त्यानंतर जेव्हा आपण फाउंडेशन लावतो तर ते खूप सोपं जातं आणि लवकर आपला फ्लॉलेस बेस तयार होतो. हा मेकअपचा व्हिडिओ मोठा होईल यासाठी मी कट न करता थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे मध्ये, जेणेकरून कोणतीही स्टेप स्किप न होता तुम्हाला सगळं बघायला मिळेल की किती वेळ खरंच लागतो. हे बघा, इतके सगळे स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही बघू शकता की सगळे आपले जे स्पॉट होते ब्लॅक ते सगळे हाईड झालेले आहे. बऱ्यापैकी गेलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला लावायचं आहे फाउंडेशन. तर फॉरएव्हर 52चं फाउंडेशन मी या ठिकाणी लावणार आहे. अशा प्रकारे सगळीकडे डॉट डॉट करून आपल्याला घ्यायचे आहे आणि मग ब्लेंड करायचं आहे. ज्याने आपण हे फाउंडेशन ब्लेंड करतो त्याला ब्युटी ब्लेंडर म्हणतात आणि हे जे ब्युटी ब्लेंडर आहे ते नेहमी पाण्याने छान ओलं करून आणि पिळून मगच वापरायला लागायचं. कोरडं कधीच वापरायचं नाही, नाहीतर जेवढंही आपण प्रॉडक्ट लावणार आहोत ते सगळं त्यामध्ये चाललं जातं. आता फाउंडेशन लावल्यानंतर हे सगळं फाउंडेशन मी डॅब डॅब करून पूर्ण ब्लेंड करून घेणार आहे. ब्लेंडिंग इज द की. तुम्ही जेवढं छान प्रकारे ब्लेंड कराल तेवढं छान तुमचं फाउंडेशन दिसणार आहे आणि तुमचा बेस छान तयार होणार आहे. त्यामुळे खूप छान या ठिकाणी वेळ द्या. या ठिकाणी घाई करून चालणार नाही, कारण तुम्ही बघू शकता काही लोकांचे फाउंडेशन तुम्हाला अशी क्रॅक गेलेली दिसते, प्रॉपरली लागलेलं दिसत नाही, पॅची पॅची दिसतं. ते यामुळे दिसतं कारण की त्यांचं जे फाउंडेशन आहे ते प्रॉपरली त्यांनी ब्लेंड केलेलं नसतं. त्यामुळे ब्लेंडिंगसाठी सगळ्यात जास्त वेळ देणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा नक्कीच होणार आहे, कारण की मी कुठेही स्किप केलेलं नाही आहे आणि सगळं तुमच्याबरोबर शेअर करते आहे. त्यामुळे व्हिडिओ जरी मोठा होत असेल तरी संपूर्ण बघा. त्यामधून तुम्हाला बऱ्याच टिप्स आणि टेक्निक्स कळणार आहेत आणि कशा पद्धतीने हा फ्लॉलेस मेकअप केला जातो हे सुद्धा कळणार आहे. आपलं फाउंडेशन छान लावून झालेलं आहे आणि त्यानंतर आता मी घेतलेलं आहे लायटर शेडचं कन्सिलर आणि ते डोळ्याच्या खाली, माथ्यावर, नाकावर आणि थोडंसं हनुवटीच्या तिथे मी लावलेलं आहे आणि आता ते छान ब्लेंड करून घेणार आहे. मानेचा आणि चेहऱ्याचा कलरसुद्धा सारखा आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. जर नसेल तर आपल्याला मानेला थोडंसं फाउंडेशन लावून दोघांचाही कलर एकसारखा करून घ्यायचा आहे. त्यानंतर डर्माचं हे क्रीम प्रोडक्ट घेऊन मी कॉन्टरिंग करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपल्याला कॉन्टरिंगसाठी लावायचं आहे. मेकअप हे ना एक आर्ट आहे. जर तुम्ही आर्टिस्ट असाल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर तुमच्याकडे याच्यापैकी बऱ्याच गोष्टी नसतीलही तरी तुम्ही एवढा छान लुक क्रिएट करू शकता. असे जुगाड करणारे लोकं तुम्हीसुद्धा पाहिलेले असेल की ज्यांच्याकडे बरेच प्रॉडक्ट नसतात पण खूप छान प्रकारे मेकअप करून घेतात. ते असतात जुगाडू लोकं, ज्यांच्याकडे कधी ब्लश नसतो तर लिपस्टिकचा ब्लश करून घ्यायचा. एखाद्या वेळी जर ब्लेंडर नसेल तर हाताने छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं. असे वेगळ्या टेक्निक्स लोकं वापरत असतात आणि खूप छान प्रकारे मेकअप केलेले आपण यूट्यूबला सुद्धा बघत असतो. तर तेच आहे की तुम्ही कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टी करता आणि कम्फर्ट खूप महत्त्वाचा आहे या सगळ्यामध्ये. माझ्याकडे सुद्धा सगळ्या प्रकारचे ब्रशेस आहे, पण तरीही मी हा एकच ब्लेंडर यूज करते आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट्स मी हातानेच लावते आहे. तुम्ही बघत आहात. खूप आवडीने मी ब्रशेस घेतले, पण ते सगळे क्लीन करावे लागतात म्हणून मी ते यूज करत नाही. कमेंटमध्ये सांगा तुमच्यासोबत पण असं होतं का की खूप आवडीने एखादी गोष्ट घेतली पण काम वाढेल म्हणून वापरतच नाही. आता आपलं छान प्रकारे कॉन्टरिंग झालेलं आहे. आता आपल्याला ब्लश लावायचा आहे. तर त्यासाठी माझ्याकडे ब्लश पण आहे, पण तरीही मी नेहमीच हे पॅलेट आहे, लिपस्टिक पॅलेट हेच यूज करते ब्लशसाठी सुद्धा. या काही गोष्टी तुम्हाला तुटलेल्या दिसत आहे त्याला इग्नोर करा. माझ्या हातून खूपदा पडत असतं काही. पण हे सगळे प्रॉडक्ट्स एकदा घेतले की खूप दिवस मला पुरत असतात. व्हिडिओजमधून तुम्हाला हे बघायचं आहे की मी कशा पद्धतीने एखादं प्रॉडक्ट लावते आहे. ब्लश मी थोड्या अपवर्ड साईडला लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं स्माईल करून आपल्याला हे ब्लश लावायचं आहे अपवर्ड साईडला. त्यानंतर आता आपण लावणार आहोत हायलायटर. तर हायलायटरसुद्धा याच ब्युटी ब्लेंडरने मी लावते आहे आणि तुम्ही बघू शकता असं स्माईल करून आणि अपवर्ड डायरेक्शननी डॅब डॅब करून आपल्याला लावायचं आहे. याच सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही जे बघता की थोडं ग्लोई इफेक्ट आपल्याला बाहेर गेल्यानंतर दिसतो, लाईटमध्ये दिसतो. तुम्ही बघू शकता खूप साऱ्या ब्रशची सुद्धा या ठिकाणी गरज नसते खरं तर. पण आपल्याला जर टेक्निक आली तर आपण छान प्रकारे खूप कमी गोष्टी वापरून अशा प्रकारचा मेकअप करू शकतो. आता आपल्याला लिपस्टिक लावायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मी लिप लायनर लावून घेणार आहे. आपल्या ओठांचा छान शेप आधी द्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला लिपस्टिक लावायचं आहे, जेणेकरून लिप्सची जी फिनिशिंग आपल्याला दिसते
ती याचमुळे दिसते. सरळ डायरेक्ट घेऊन लिपस्टिक लावलं तर तेवढी फिनिशिंग तुम्हाला कधीच दिसणार नाही. हे लिपस्टिक आहे मायग्लॅमचं. मायग्लॅमकडून खूप ऑफर्स असतात. तुम्हाला पण माहिती असेल की 199 रुपीजमध्ये 99 रुपीजमध्ये आपल्याला लिपस्टिक मिळत असतात असे लिक्विड. तर असे या मायग्लॅमचे माझ्याकडे बरेच लिपस्टिक्स आहेत. मेकअपमधल्या सगळ्यात आवडत्या गोष्टी म्हणजे काजळ आणि लिपस्टिक. या 2 गोष्टी लावल्या तरी पण मला खूप छान फील होतं. छान तयारी केल्यासारखं वाटतं. आजकाल तुम्ही जर बघत असाल तर काही-काही लोक खूप जास्त मेकअप करतात. ते अजिबात छान दिसत नाही. नो मेकअप लूक तयार झाला पाहिजे किंवा थोडासाच मेकअप आपण केलेला आहे असं वाटायला पाहिजे. इतकाच मेकअप केलेला मला आवडतो. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्हाला असाच मेकअप लूक बघायला मिळणार आहे. सिंपल, सोबर आणि तरी प्रोफेशनल आणि ग्लोई वाटेल असा. आता मी आयब्रो फिल करते आहे आयब्रो पावडरनी. तर तुम्ही ते पॅलेट बघितलंच. त्यामधला ब्लॅक कलर न घेता ब्राऊन कलर आपल्याला घ्यायचा आहे आणि वरच्या पॉईंटपासून आधी सुरुवात करायची आहे. हे बघा अशी. इथनं आपल्याला सुरुवात करायची आहे. अगदी सुरुवातीपासून करायला लागायचं नाही. इथनं अशाच प्रकारे सुरुवात करायची. आधी मागचा साईड बनवून घ्यायचा आणि मग पुढचा साईड बनवायचा आहे आपल्याला आणि नंतर जो ब्रश असतो त्याने छान वरच्या साईडला शेप देऊन द्यायचा. आता त्यानंतरचा पार्ट आहे आयशॅडो. आयशॅडो आपल्याला लावायचा आहे. त्याच्यासाठी मी अगदी नॅचरल न्यूट्रल शेड घेतलेला आहे आणि क्रीजवर आपल्याला हा संपूर्ण न्यूट्रल शेड लावून घ्यायचा आहे, नॅचरल शेड लावून घ्यायचा आहे. दोघांच्या मध्ये कुठे अशी लाईन दिसायला नको अशा प्रॉपरली ब्लेंड आपल्याला करायचं आहे. तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही ब्रश वापरू शकता. मला हाताची आता सवय झालेली आहे त्यामुळे मी हातानेच करणार आहे. त्याच्यानंतर थोडासा पॉप होणारा कलर आपल्याला घ्यायचा आहे मधल्या साईडला लावायला. आयलिडच्या मध्ये इथे आपण लावणार आहोत. तो थोडा पॉपी कलर असला पाहिजे. तर मी हा ऑरेंजमध्ये थोडासा रेडिशमध्ये घेतलेला आहे जो साडीला थोडासा मॅच होईल आणि छान दिसेल आणि नॅचरलसुद्धा दिसेल. त्यानंतर मी घेते आहे डार्क शेड आणि त्यांनी कॉर्नरला ट्रायंगल बनवून घेणार आहे. 2 शेड मी एकत्र केलेले आहे आणि ते दोन्ही कलर डार्क होते म्हणून ते एकत्र केलेले आहेत मी. आणि एंडिंगला हे तुम्ही बघू शकता इथे डोळा जिथे संपतो तिथे आपल्याला एक छोटासा ट्रायंगल बनवून घ्यायचा आहे. कशाप्रकारे मी करते तिकडे बघा. आणि जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही यासाठी सुद्धा ब्रशचा वापर करू शकता. मला हाताची पूर्णपणे सवय झालेली आहे त्यामुळे मी हातानेच छान प्रकारे ब्लेंड करून घेत असते. नंतर आता आपल्याला लावायचं आहे काजळ. काजळ आपण दोन्ही साईडला लावणार आहोत म्हणजे लोअर साईडला सुद्धा आणि अप्पर साईडला सुद्धा काजळ आपल्याला लावायचं आहे. जेणेकरून डोळे छान पॉप होतात आपले आणि उठून दिसतात तुम्ही बघू शकता. आता आपल्याला लायनर लावून घ्यायचं आहे. त्यासाठी मी मायग्लॅमचं लायनर घेतलेलं आहे. ज्यांना ब्रशवाल्या लायनरनी लायनर लावता येत नसेल त्यांच्यासाठी मी हे नक्कीच सजेस्ट करेल. खूप छान आहे आणि यामध्ये आयब्रो फिलर पण मिळतं. त्यामुळे खूपच आवडतं मला हे लायनर आणि खूप इझिली आपल्याला हे लायनर लावता येतं कारण थोडं स्टीफ आहे. पेन्सिलसारखं छान आपण इझिली लावू शकतो आणि तुम्ही बघू शकता किती छान उठत आहेत माझे डोळे. लायनरनी डोळ्यांना छान डेफिनेशन येते त्यामुळे लायनरसुद्धा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या पूर्ण मेकअपमध्ये. तर काही लोकांना जर अशा पद्धतीने लायनर लावायला आवडत नसेल तर थोडंसं लायनर ब्लर करून तुम्ही लावू शकता. जेणेकरून थोडंसं नॅचरल फिनिश डोळ्यांना येतो. आता काजळ लावून नुसतं सोडून द्यायचं नाही आहे आपल्याला तर त्याखाली थोडंसं पावडर फॉर्म असलेलं आयशॅडो असं तुम्हाला लावायचं आहे. आयब्रो फिलर असेल त्याचंसुद्धा पावडर असतं ब्राऊन कलरचं ते तुम्ही लावू शकता. जेणेकरून तुमचं जे काजळ आहे ते लॉक होऊन जातं. ते खाली येत नाही, पसरत नाही. त्यानंतर आता आपण लावणार आहोत मस्कारा. तर हे सुद्धा शुगर पॉपचं मस्कारा आहे. तर ते मी लावणार आहे. हे शुगर पॉपचे जितकेही प्रॉडक्ट आहे मी काही दिवसापूर्वी घेतलेले होते एका शॉपमधनं. तर हे सगळे शुगर पॉपचेच प्रॉडक्ट माझ्याकडे तुम्हाला दिसत आहेत. आणि आता झालं ऑलमोस्ट आपली तयारी झालेली आहे. तर आता मी थोडे ज्वेलरी आहे जी बेसिक ज्वेलरी कानातले, मंगळसूत्र हे सगळं घालणार आहे. अजून एक फायनल स्टेप या मेकअपमधली आपली राहिलेली आहे ती म्हणजे आपल्याला हा जो मेकअप आहे हा लॉक करायचा असतो जेणेकरून हा मेकअप जास्तीत जास्त वेळ टिकावा आणि मेकअपमधल्या ज्या गोष्टी आपण यूज केलेल्या आहेत त्या इकडे तिकडे होऊ नये जशाच्या तशा राहाव्या. त्यासाठी 2 गोष्टी आपण वापरू शकतो ते म्हणजे मेकअप फिक्सिंग स्प्रे आणि हे सेटिंग पावडर असतं ते सुद्धा तुम्ही लूज पावडर यूज करू शकता. तर आज मी हा फिक्सिंग स्प्रे लावणार आहे. ही तयारी करून आता मी जाणार आहे बाहेर. या गडबडीमध्ये माझं मंगळसूत्र वाकडं झालेलं आहे तर ते तुम्ही इग्नोर करा आणि माझा मेकअप कसा वाटला हे कळवायला विसरू नका. या मेकअपवरचे फोटो काढलेले मी तुमच्याबरोबर इथे शेअर करते आहे. थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
बाय बाय.